2 दिवसांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान बागेश्वर धाम प्रणित धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक बेताल वक्तव्य केले। ज्या वक्तव्यामध्ये छत्रपती शिवरायांनी आपला जिरेटोप रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केला। जेव्हा ते थकले, युद्ध आणि लढाया करून थकले, त्यावेळी त्यांनी आपला जिरेटोप रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केला। अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करून इतिहासाची तोडमरोड करून अक्षरशः छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसामान्यांमध्ये, विचारवंतांमध्ये, शिवप्रेमींमध्ये एक विशिष्ट प्रकारचा संताप आहे। या ठिकाणी मला अतिशय खेदाने सांगावेसे वाटते की ज्या ठिकाणी हे वक्तव्य केले गेले त्या व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, RSS अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहनजी भागवत आणि एवढंच नव्हे, देशाचे जे सर्वांना आवडतात असे भूपृष्ठ मंत्री नितीनजी गडकरी, हे एवढे मोठे नेते त्या ठिकाणी व्यासपीठावर असताना धीरेंद्र शास्त्री सारख्या एखाद्या बेताल बाबाने, ढोंगी बाबाने असे वक्तव्य छत्रपती शिवरायांच्या बाबतीत करणे आणि त्या प्रसंगी त्याला विरोध न करणे ही अतिशय दुर्दैवाची, गंभीर आणि तेवढीच अशी वेदनादायी बाब आहे, यात दुमत नाही। मी तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती शिवरायांनी आपला जिरेटोप कोणाच्याही चरणी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये स्वाधीन केला नाही। याच्या मागचं कारण असं, कारण ते स्वराज्याचं प्रतीक होतं, हे कोणीही नाकारू शकत नाही। परंतु छत्रपती शिवरायांचा स्वतः केलेला पराक्रम हा झाकवण्यासाठी व दुसऱ्यांच्या पायावर त्यांना झुकवण्यासाठी दीड दमडीची बनलेली काही पुस्तकं, ज्या पुस्तकांमध्ये असलेला उल्लेख आणि त्या उल्लेखामुळे छत्रपती शिवरायांचे गुरु आणि छत्रपती शिवराय शिष्य यासारखे संदर्भ जोडून या देशामध्ये नव्हे, आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी विशेषतः एका अर्थाने विरोध करण्याचा आणि इतिहास बदलवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे अतिशय गंभीर आहे। ही एका प्रकारची इतिहासामधली घुसखोरी आहे आणि ही घुसखोरी करत असताना कुणालाही त्या संदर्भात लाज वाटत नाही, हे दुर्दैव आहे। इतिहासात एखादा तरी दाखला दिसावा किंवा नोंद असावी, शिवरायांच्या शिवकालीन पत्रांमध्ये नोंद असावी की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झालेली आहे। भेटीचा कुठे दाखला आहे का? आणि असेल तर तो नक्कीच समोर आला पाहिजे आणि गुरु म्हणून तो समोर आला पाहिजे। मित्रांनो, हे एक प्रकारचं विष कालवणं आपल्या राज्यामध्ये सुरू आहे। तरी सुद्धा बहुजनांच्या मुलांमध्ये जणू काही आपण मुर्दाळ बनलेलो आहे की काय, अशा प्रकारे आपली परिस्थिती निर्माण झालेली आहे की काय, असा प्रश्न आज निर्माण होत आहे। तुम्ही जर आठवत असाल की धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर ज्या वेळेला पत्रकारांनी देवेंद्रजींना प्रश्न विचारला या संदर्भात, त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर हे गोलमोल होतं। मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो, या ठिकाणी बघा। म्हणजे या दिलेल्या उत्तरामध्ये देवेंद्रजी एका अर्थाने संत महंत म्हणून त्यांची पाठराखण करतात। हे दुर्दैव नाही का? शिवरायांच्या पराक्रमाला एका अर्थाने पोरकेपणा करण्याचा हा प्रयत्न नाही का? ज्या माणसाला बायको नाही, तो व्यक्ती 4-4 मुलं पैदा करा, त्यातला एक संघामध्ये देशाच्या कार्यासाठी पाठवा, असं सांगत असेल। देशाच्या अंतर्गत झालेला कायदा 2 मुलांचा, हम दो हमारे दो, आता तर हम दो हमारा एक, या कायद्याला हरताळ फासला जात नाही का? आणि तोही त्या संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या त्या कार्यक्रमाच्या दरम्यान। मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो, ही एक प्रकारची लिटमस टेस्ट आहे। छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला त्यावेळेला एवढं स्फुरण, एवढं अंगात कोणाच्या पेटलं नाही। छिंदमने ज्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या विरुद्ध गरळ ओकली, त्यावेळेला कोणाच्या चेहऱ्यावर, कोणाच्या अंगामध्ये रक्त सळसळलं नाही। एक बोट्यांसारखा बरळला छत्रपती शिवरायांना, त्यावेळेला त्यांना विरोध केला नाही। कोरटकर सारख्याने तर अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज पडपुटे होते असे म्हटले, त्यावेळेला कोणी त्यांना विरोध केला नाही, ही पिलावड बाहेर निघाली नाही। कुठे जे शिवरायांच्या नावाने स्वतःच्या नावाच्या गर्जना करतात असे ते कुठे आहेत ते राणे आणि ते कुठे आहेत ते पडळकर आणि ते कुठे आहेत त्या चित्रा वाघ,
हे प्रश्न विचारल्याशिवाय सर्वसामान्य जनता राहणार नाही मित्रांनो. म्हणून छत्रपती शिवरायांचा इतिहास बिमोड करण्याचा, छत्रपती शिवरायांचा इतिहास तोडण्याचा प्रयत्न करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर मग मात्र बहुजन या ठिकाणी काय करतायत हा विषय आहे. म्हणजे मूठभर सत्तेसाठी, लाचार अशा पदांसाठी आपल्यातला मराठा, आपल्यातला मावळा हा सरेंडर होतो. मूठभर पदांसाठी, मूठभर एखाद्या सत्तेच्या सारीपाटासाठी आपल्यातला बहुजन सत्तेला सरेंडर होतो. ही जर आपली प्रवृत्ती असेल तर मित्रांनो हे दिवस जास्त लांब नाही. मी जे तुम्हाला सांगितलं की एक प्रकारची लिटमस टेस्ट आहे, कोणती पुतळा पडण्याची पासून तर या धीरेंद्र शास्त्रीच्या बेताल वक्तव्यापर्यंतची ही एक प्रकारची रीतसर चालू असलेली स्लो पॉइझनिंग आहे. याच्यामध्ये एक प्लॅनिंग आहे आणि या देशाचा इतिहास बदलण्यासाठी सोडलेली ही पिलावळ आहे. ही देशाचा इतिहास बदलवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा जाज्वल्य असा विजयाचा इतिहास बदलण्याची ही एक प्रकारची काय म्हणू त्याला स्लो पॉइझनिंग आहे किंवा षडयंत्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आपण सोशल मीडियावर पाहतो, त्यांच्या नावाने अनेक जण गौरव ओकताना दिसतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्यांच्या संविधानाच्या बाबतीत बोलताना दिसतो. छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या बाबतीत दिसतो. भगतसिंग कोश्यारी बोलला, त्याला कोणी विरोध करत नाही, उलट त्याला पद्मभूषण पुरस्कार दिला जातो. ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका विशिष्ट दृष्टिकोनातून पुढे नेत आहे आणि तो दृष्टिकोन आहे या देशाचा, या राज्याचा, या शिवरायांचा, या मावळ्यांचा, स्वराज्याचा आणि आपला पराक्रमाचा इतिहास कुणाच्या तरी चरणी स्वाधीन करण्याचा, कुणाच्या तरी चरणी लीन करण्याचा. म्हणून पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, आम्हाला तुकोबारायांचा इतिहास कोणी तोडण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणजेच की शिवरायांचा इतिहास मोडण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणजेच की बाबासाहेबांचा इतिहास मोडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. यासाठी मी जो पूर्वी शब्द या व्हिडिओमध्ये वापरला, मुर्दाळपणा आलेला आहे का, तो सोडावा लागेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका. वाडेकर इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय.